फडणवीसांना या टर्ममध्ये झालंय तरी काय असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। फडणवीसांनी पहिल्या टर्ममध्ये खूप चांगलं काम केलं होतं, पण आता फडणवीस फलटणमध्ये जाऊन चौकशीशिवाय क्लीन चिट देतात। सही न करणाऱ्या तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई केली जाते। नक्की चाललंय काय असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केलाय। तर तहसीलदारांनी सही केली नाही, त्यामुळे तातडीने त्यांचं निलंबन मागे घ्या अशी मागणी सुद्धा सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। महाराष्ट्राचे उत्तम मुख्यमंत्री म्हणूनच त्यांनी 5 वर्ष गाजवली। चांगलं काम त्यांनी केलं, अच्छे को अच्छा बोलना चाहिए। त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटते की या टर्म मध्ये देवेंद्रजींना झालंय तरी काय। परवा ते फलटणला गेले आणि फलटणला म्हणले क्लीन चिट। कशी क्लीन चिट? इन्क्वायरी झाली नाही तर तुम्ही क्लीन चिट कशी देणार? जसं फलटणला क्लीन चिट दिली विदाऊट इन्क्वायरी, तसं तहसीलदार ज्यांनी सहीच नाही केली त्याला तुम्ही निलंबन करून टाकलं। अरे का चाललंय काय महाराज? चालवतंय कोण आहे सरकार? याची पारदर्शक चौकशी पाहिजे। ऑर्डर कोणी काढली तहसीलदाराला काढायची? जर तहसीलदार म्हणतायत, आणि हे तुमच्या चॅनलवरनं बघूनच मी सांगते, मी कुणाशीच बोललेले नाही, इट इज जस्ट लॉजिक की जर तहसीलदार म्हणतायत की मी सही नाही केली तर जर सहीच नाही केली त्याचं निलंबन काय? पहिलं निलंबन मागे घ्या त्या तहसीलदाराचं। काय त्या तहसीलदाराची चूक?